नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. जवळपास आरोग्य विभागाच्या अंतर्गत जवळपास 230 पदांची भरती या ठिकाणी होत आहे. आणि सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर GMCला असो, धुळेला असो गट ड साठी अर्ज केला असेल तर आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहे. ज्यांनी बाय केल्या नसतील बाय करून घ्या. अतिशय कमी वेळेत जास्तीची तयारी तुमची त्या ठिकाणी होणार आहे. तर नंबर खाली आहे, त्या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. अवश्य टेक्स्ट करा. तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर लक्षात असू द्या, ही जी भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट लेवलची आहे. त्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत किंवा ज्यांना जॉब करून कोणती तयारी वगैरे एक्झामची करण्यात इंटरेस्टेड असाल तर त्यांनीच व्हिडिओ पहा. बाकी त्यांनी स्किप केलात तरी चालेल. तर सरळ गट क चं सांगतो. गट अ आणि ब चं लेवल नाही आहे आपलं, किंवा तरी पण मी सांगतो. कोणी असाल तर नातेवाईक वगैरे त्यांना कळवा. तर पहा, ही जी जाहिरात आहे ती मित्रांनो सोलापूरची आहे, जिल्हा परिषदेची. त्यानंतर राहिला प्रश्न, 230 रिक्त पदे आहेत, 24 वेगवेगळे संवर्ग आहेत. त्याच्यामध्ये जर विचार केलं तर गट अ मध्ये जर विचार केलं, सगळ्याच्या वेगवेगळ्या एक जागा आहेत. विशेष तज्ज्ञांच्या, फिजिशियन येतं, रेडिओलॉजिस्ट येतं, सर्जन येतं, त्यानंतर फिजिशियन आहे, तसेच ENT म्हणजे इयर नाक वगैरे त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट पाहिजे त्यांना. त्यानंतर जे आहे ते परत पहा, MBBSचे सुद्धा आहेत पोस्ट, वैद्यकीय अधिकारीची. म्हणजे वेगवेगळ्या आरक्षणानुसार या ठिकाणी जागा आहेत, तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे. आणि लक्षात असू द्या, ही 11 महिन्याकरिता जॉब राहणार आहे. त्यानंतर सार्वजनिक व्यवस्थापक जो आहे तो सुद्धा आहे. त्यानंतर पहा, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी याच्या 3, याच्या 2 जागा आहेत. आणि ऑडिओलॉजिस्टच्या यासाठी वगैरे, म्हणजे यांनी काय दिलं आहे या ठिकाणी तुमची पात्रता आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी नियुक्ती आहे, आणि या ठिकाणी संवर्ग आहे, आणि या ठिकाणी जागा आहेत, या ठिकाणी वेतन आहे. तर याची PDF मी तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल करून दिलेली आहे याच्यामध्ये टेलिग्रामला. अवश्य त्या ठिकाणी जाऊन पाहून घ्या. पहा, आरोग्य अधिपरिचारिका किंवा स्टाफ नर्स जर म्हटलं तर याच्या 83 जागा आहेत. वेगवेगळ्या संवर्गाच्या वेगवेगळ्या आहेत, पाहून घ्या. जवळपास तुम्हाला 20,000 पर मंथ या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबत आरोग्य सेविकेचं सुद्धा होतं. पुढे पाहूया आपण. आरोग्य सेविकेचे पहा 31 आहेत, आणि त्यानंतर लेखापालचे 2 आहेत. त्यासोबत याच्यामध्ये काय फरक आहे, आरोग्य सेवक आणि अधिपरिचारिका. अधिपरिचारिकेला GNM लागतं, आरोग्य सेविकेला ANM लागतं. त्यानंतर कार्यक्रम सहाय्यक याच्या 4 आहेत, औषध निर्मात्याच्या 1, आणि बाकीच्या 3, 2 अशा टाईपच्या आहेत. त्यानंतर पुढे पहा, परत आरोग्य परिचारिका, त्यानंतर 20 जागा याच्या वेगवेगळ्या आहेत. परत MPW पुरुष किंवा त्याला आपण आरोग्यसेवक म्हणतात, तर त्याच्या 25 जागा आहेत. तर अशा पद्धतीने तुमच्या जागा भरण्यात येत आहेत. आणि अर्ज वगैरे तुम्हाला 12 तारखेपासून, म्हणजे कालपासून सुरू झालेले आहेत, ते 18 तारखेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने म्हणा किंवा पत्राद्वारे पोहोच करा. बाकी सगळे इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे, व्यवस्थित वाचून घ्या. काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूला बेलकॉन दाबून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला माहिती मिळत राहील. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत आपलं आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद मित्रांनो.